नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं आपल्या मोबाईलमधून ई पीक पाहणी कशी करता येईल याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. जसे की आता ई पीक पाहणी करण्याचं जे आहे शेतकऱ्यांकडे राहिले नाही आहे, तर ई पीक पाहणी करण्याचं जे ऑप्शन आहे फक्त आता सहाय्यकच ई पीक पाहणी करू शकतात. म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी जी अडचण होती, जसे की काही जणांना जे आहे, काही शेतकऱ्यांना जमत नव्हते. त्याच अडचणीस आणि काही ओ-टी-पी किंवा तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांकडून हे ई पीक पाहणी आता सध्या तरी रद्द झाली आहे आणि आता सहाय्यकांकडून म्हणजे आपल्या गावातील एका सहाय्यकाला नेमून त्या सहाय्यकाच्या मोबाईलवरूनच आता ई पीक पाहणी करता येणार. तर नेमकं सहाय्यकाच्या मोबाईलमधून ई पीक पाहणी कशी करता येईल याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा, आता सहाय्यक कोण असू शकते, तर आपल्या सज्जातील जो कोणी तलाठी असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये जा, आपले सहाय्यक कोण आहेत आपल्या गावाचे ते एकदा तुम्ही पहा. त्या सहाय्यकांशी संपर्क करूनच तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. तर या ठिकाणी ई पीक पाहणी कशी करता येईल आणि नेमकं सहाय्यक आता तुम्हाला जे आहे तुमच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा त्यांचा नंबर वगैरे घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून शेतकरी जे आहे ई पीक पाहणी करू शकतात. आता ई पीक पाहणी कसे करता येईल, तर सर्वात प्रथम सहाय्यक असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी सहाय्यकसाठी नोंदणी एकदा केल्यानंतर, सहाय्यक नोंदणी झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये DCS नावाचं जे MH ॲप आहे, हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. त्यानंतर याला ओपन करा. ओपन केल्यानंतर या ठिकाणी वाईल युजिंग द ॲप परमिशन द्या आणि या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट करा. लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट केल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदा या ॲपवरती असाल, म्हणजे तुम्ही सहाय्यक नोंदणी केला नसेल, तर या ठिकाणी पहिले सहाय्यक नोंदणी करा. त्यानंतर त्या ठिकाणी साइन इन युअर अकाउंट लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी साइन इन करशाल, या ठिकाणी बघा साइन इन ॲज अ सर्वेयर, व्हेरीफायर, इन्स्पेक्शन ऑफिसर. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वेयर हा ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे आपण सहाय्यक आहोत, तर सहाय्यकांच्या माध्यमातून आपण ई पीक पाहणी करणार आहोत. तर सहाय्यक म्हणजे सर्वेयर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर आता या ठिकाणी जो कोणता रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही दिला असेल, नोंदणी जे मोबाईल नंबर दिलात नोंदणीसाठी ते मोबाईल नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट OTP करायचा आहे. जर तुमचा पासवर्ड तुम्ही विसरला असेल, तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा जे ऑप्शन आहे, या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता आणि या ठिकाणी पुन्हा तुम्हाला पासवर्ड सेट करून या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकून जे की रिक्वेस्ट OTP करायचा आहे. जसं तुम्ही रिक्वेस्ट फॉर OTP करशाल, तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती जो कोणता मोबाईल नंबर असेल त्या मोबाईलवरती OTP जाईल. ते OTP टाका आणि या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी लॉग इन करशाल OTP टाकून, पूर्ण डेटा आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा जे की एक MPIN किंवा आपल्याला लॉक किंवा अनलॉक करण्याचं जे ॲप आहे, म्हणजे ॲपला जर ओपन करायचं असेल तर MPIN सेट करा म्हणून म्हणतंय. जर MPIN हवं आहे तर या ठिकाणी सेट करा, या ठिकाणी व्हॅलिडेट करा आणि इथं तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी जे त्याचे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते ॲक्सेप्ट करा आणि या ठिकाणी प्रोसीड करा. त्यानंतर आता तुमच्यासमोर या ठिकाणी बघा तुमचा बँक अकाउंट नंबर दिला आहे, म्हणजे जो कोणी सहाय्यक आहे सहाय्यकांचं या ठिकाणी अकाउंट नंबर दिला आहे. जर दिला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट करावा लागेल. तर या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित आहे का एकदा तपासून घ्या. अपडेट करायची आवश्यकता असेल तर या ठिकाणी नीड अपडेट यावरती क्लिक करून अपडेट करू शकता. किंवा जर तुमचा बँक अकाउंट ॲड नसेल तर तुम्हाला हे काही येणार नाही आहे, तर या ठिकाणी तुम्हाला नो इट्स करेक्ट यावरती क्लिक करा आणि समोर जाऊ द्या. अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल आणि या ठिकाणी जे 3 बार दिला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे अपडेट बँक डिटेल्स यावरती क्लिक करून तुमचे जे काही अकाउंट नंबर आहे ते अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला पासवर्ड बदलायचा असेल तर चेंज पासवर्ड या ऑप्शनचा यूज करून तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. आणि या ठिकाणी प्रोफाईलमध्ये तुमचे काही बेसिक डिटेल्स जर चेंज करायचे नसतील तर सोडून द्या.
आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हेचं जे ऑप्शन दिलं आहे, आता तुम्ही ऑफलाईन देखील सर्व्हे करू शकता आणि ऑनलाईन देखील. तर आपल्याला ऑनलाईन सर्व्हे करायचं आहे, तर याला ऑन ठेवा. आता या ठिकाणी तुमच्यासमोर जे डॅशबोर्ड दिला आहे, म्हणजे तुमच्यासमोर जे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर हे अशा पद्धतीने ओपन होईल, जे की आपल्या माय टास्कमध्ये जे अशा पद्धतीने प्लॉट दाखवतोय. तर आपल्याला हे ई-पीक पाहणी करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर माय टास्क या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सर्व्हे पेंडिंग या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं करताच आता तुमच्यासमोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव आणि या ठिकाणी सर्व्हे नंबर आणि या ठिकाणी गाव अशा पद्धतीने दाखवेल, जे की या ठिकाणी जे काही फॉर्मर लँड प्लॉट आय-डी आहे ते देखील तुम्हाला दाखवेल, जे की तुम्हाला तुमचं जे काही ई-पीक पाहणी आहे. आता ई-पीक पाहणी करण्याचं जे सुरुवात आहे नेमकं इथूनच करायचं आहे तुम्हाला. ई-पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट सर्व्हे या ऑप्शनवरती टिक करायचं आहे. हे एवढं करताच या ठिकाणी तुमच्यासमोर जो कोणता गट तुम्ही टाकलात, म्हणजे जो गट क्रमांक तुम्ही टाकलात ते अशा पद्धतीने मॅप ओपन होईल. तर तुम्हाला या ठिकाणी जे की डिस्टन्स GPS ॲक्युरेसी या ठिकाणी दाखवेल, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड अशा पद्धतीने दाखवेल, जे की तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं नाव आणि टोटल किती शेती आहे त्यांचं, ते एरिया हे अशा पद्धतीने दाखवेल, जे की तुम्हाला हे तपासून म्हणजे व्हेरीफाय करून या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा नेक्स्ट करा. शेतकऱ्यांचं नाव आणि टोटल एरिया दाखवेल. त्यानंतर बघा लँड युटिलाइज फॉर नॉन ॲग्रिकल्चर पर्पज. आता या गटामध्ये नेमकं किती जमीन तुम्ही शेतीसाठी वापरताय किंवा बगैर शेतीची कोणती जमीन आहे का, म्हणजे प्लॉटिंग वगैरे केलं आहे किंवा इतर कारणांसाठी तुम्ही ते शेती वापरत आहात. तर या ठिकाणी अशा पद्धतीची जर जमीन असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि या ठिकाणी ॲड एरिया यामध्ये तुम्हाला नेमकं आबादी आहे किंवा नेमकं कालवा आहे काय, कडक पड आहे किंवा गवत आहे किंवा गायरान आहे, काय आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नोंद करायची आहे. ज्याचं एरिया टाकायचं आहे त्या गटातील जेवढं काही एरिया अनयूज आहे, म्हणजे शेतीसाठी वापरत नसून इतर कारणासाठी वापरता, तेवढा एरिया टाका आणि या ठिकाणी त्यांचे 3 फोटो अपलोड करायचे आहेत. 3 फोटो अपलोड करून या ठिकाणी ॲड एने एरिया यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. जर तुमचे शेतीसाठीच ते जमीन वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नो या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने नेक्स्ट केल्यानंतर आता या ठिकाणी वेस्ट ऑर वॅकंट लँड, जे की ते जमीन खाली आहे का, म्हणजे तुम्ही शेती वगैरे करता का नाही हे तुम्हाला द्यायचं आहे. जर शेती करत नसतील तर यस करून किती एरिया तुम्ही शेती करणार नाही म्हणजे करत नाहीये ते ॲड एरिया यावरती क्लिक करून तुम्ही समोर जाऊ शकता, म्हणजे ते एरिया ॲड करू शकता. जर ते शेती करत असतील तर या ठिकाणी नो करा आणि या ठिकाणी नेक्स्ट करा. या ठिकाणी आल्यानंतर आता या ठिकाणी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, इज देअर एनी एरिया विच इज ऑलरेडी, जर तुमची सोयाबीन असेल किंवा इतर पीक असतील ते ई पीक पाहणी करायची आहे, तर या ठिकाणी त्या पिकाची नेमकं कापणी झाली आहे का, तर या ठिकाणी ते पीक कापल्या गेलं आहे का तुमच्या शेतामधून, तर या ठिकाणी कापला गेला असेल तर या ठिकाणी येसवरती राहू द्या आणि या ठिकाणी तुमच्या कापल्या गेल्या त्या पिकाचं नाव टाका आणि जे काही एरिया आहे म्हणजे टोटल किती शेतजमीन पेरलात ते एरिया टाका हेक्टरमध्ये. त्यानंतर 3 फोटो, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. जर तुमच्या शेतामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जर पीक तसंच असेल म्हणजे कापणी केला नसेल तर या ठिकाणी नो करा आणि या ठिकाणी नेक्स्ट करा. आता हे एवढं करताच या ठिकाणी बघा जे की फळबाग आणि किंवा जे काही इतर शेती असेल जे की सीझन व्यतिरिक्त सोडून ते ऑप्शन असेल तर या ठिकाणी फळबाग किंवा इतर जे कोणते बाग असतील जर करत असतील तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि या ठिकाणी ॲड क्रॉप पेरेन्शियल यावरती क्लिक करून तुमचं या ठिकाणी अंजीर किंवा आंबा जे काही असेल, जे कोणतं भाग असेल फळबागाचं या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. जर या ठिकाणी तुमचं फळबाग नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो करा आणि या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनवरती या आणि या ठिकाणी बघा जर तुमचं कोणत्याही प्रकारचं जे की शेती तुम्ही करता म्हणजे जसे की केळी, खजूर
हे फळबाग जे आहेत जर तुम्ही करत असतील तर या ठिकाणी यस करून ॲड करू शकता. परंतु आता तुम्ही बरेच जण सोयाबीन म्हणजे सीझन वाईज जर पीक घेत असतील शेतकरी, तर या ठिकाणी तुम्हाला हे दोन्ही पर्याय नो करायचं आहे आणि या ठिकाणी सीझनलमध्ये तुम्हाला यस करायचं आहे आणि या ठिकाणी ॲड क्रॉप यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं क्रॉप म्हणजे जसं की सोयाबीन आपल्याला सीझनल वाईज घेता खरीफमध्ये आणि रब्बीमध्ये ज्वारी किंवा इतर जे कोणते पीक असतील हरभरा ते पीक देखील या ठिकाणी टाकू शकता. तर या ठिकाणी तुमचं जे काही पीक आहे ते पीक टाका, क्रॉप व्हेरियंटमध्ये जे काय असेल ते टाका आणि या ठिकाणी सोईंग डेट आता तुम्ही पेरणी कधी केलात नेमकं त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर क्रॉप पॅटर्न, आता या ठिकाणी क्रॉप पॅटर्न काय आहे नेमकं, तर या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये एक पीक आहे तर सिंगल किंवा एकापेक्षा जास्त पीक असतील तर या ठिकाणी मिक्स आणि या ठिकाणी किती एरिया मिक्स आहे आणि नेमकं कोणकोणते पीक मिक्स आहेत ते टाकू शकता. परंतु जर सिंगल पीक असेल तर या ठिकाणी सिंगल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा एरिया म्हणजे आता या ठिकाणी तुमचा एरिया दाखवतोय एवढ्यापैकी तुम्ही किती एरिया सोयाबीन पेरलात ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जसे की 1 हेक्टर 4 गुंठे तर या ठिकाणी 1.04, जर एकच एकर पेरणी केला असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे 0.4 म्हणजे 1 एकर, जर 2 एकर असेल तर 0.8 म्हणजे 80 आर. जर संपूर्ण जमीन या ठिकाणी तुम्ही सोयाबीन पेरला असेल किंवा इतर जे काही पीक असेल ते पेरला असेल तर या ठिकाणी जेवढं एरिया असेल ते एरिया टाका आणि या ठिकाणी इरिगेशन टाईपमध्ये सिंचित करा आणि त्यानंतर सोर्स ऑफ इरिगेशन यामध्ये जर बोरवेल असेल किंवा विहीर कालवा जे काही असेल ते टाका. जर काही नसेल तर या ठिकाणी अजलसिंचित कोरडवाहू हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमच्या पिकाचे 3 फोटो अपलोड करायचे आहेत. 3 फोटो अपलोड केल्यानंतर ॲड क्रॉप या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने 3 फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी ॲड क्रॉप करा. आता हे एवढं करताच तुमच्यासमोर या ठिकाणी जे की तुमचा क्रॉप ॲड होईल. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही जे काही सर्वे केलात त्याची समरी येईल, ज्यामध्ये तुमच्या पिकाचं नाव आणि या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं नाव आणि हे सगळे डिटेल्स जे की येतील. जर तुम्हाला फोटो बघायचे असेल तर व्ह्यू फोटोवरती क्लिक करून फोटो बघू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला आय हॅव व्हेरीफाईड मीडिया फाईल्स अँड अदर डेटा या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं आहे. आता हे एवढं करताच तुमची जे ई पीक पाहणी आहे ते ई पीक पाहणी झालेली आहे. जसं की या ठिकाणी 397 होते, आता या ठिकाणी तुम्हाला 396 दाखवत आहे, जे की आता अपलोडेडमध्ये 13 आहेत. नेमकं झालाय का नाही हे तपासण्यासाठी या ठिकाणी जे व्ह्यूचा बटन दिलाय, व्ह्यूच्या या ऑप्शनवरती टिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचा सर्वे जे काही आहे ते सर्वे या ठिकाणी तुम्ही तपासू शकता. इथून देखील तुमचा ई पीक पाहणी नेमकं झालाय का नाही आणि जर अपलोड झाला नसेल तर या ठिकाणी अपलोड पेंडिंग या ऑप्शनमध्ये तुम्ही येऊन पुन्हा अपलोड या ठिकाणी करू शकता, जर तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये केला असेल तर. आणि या ठिकाणी काही रिजेक्ट झाले असतील तर रिजेक्टेडमध्ये, अनेबल टू सर्वे असेल तर अनेबल टू सर्वेमध्ये. अशा प्रकारच्या ऑप्शनमधून तुम्ही सहज तुमच्या सहाय्यकाची जे काही आय डी आहे, आय डी पासवर्ड घेऊन म्हणा किंवा सहाय्यक लॉग इन करून तुम्ही ई पीक पाहणी जे आहे करू शकता. DCSMH या ॲपमधून नेमकं सहाय्यक लॉग इन करून ई पीक पाहणी कशी करायची हे तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.